तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ मराठी स्पेशल तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. वाजत 9:28. आज बराच उशीर झाला काल सारखा, पण मुद्दामून मी आता उबर चालू करून ठेवले कारण काल इथं पहिलीच CNG पाशीच एक आहे जे 9 वाजता डॉट वाकडला आहे, त्यामुळे मी चालू करून ठेवले. CNGच्या लाईनला थांबलो मी आता. तर म्हटलं बसला तर बसला, 2 कार्ड आहेत घेऊन जाऊ शकतो आपण जर लई वेळ लागला तर. एवढं काय वेळ नाही लागणार, 10 मिनटात होईल. पण जर कस्टमर म्हटलं चला आपलं काय प्रॉब्लेम नाही, 2 कांड्यात वाकडपर्यंत जाईल. वाकडवर CNG आहेच, पण आय होप तो कस्टमर I-3 दिसते बरं का वाकडची CNG पेक्षा I-3 दिसते. तो कस्टमर मला पलीकडेच आहे CNGच्या तिथं, तो कालचा भेटला पाहिजे, त्यासाठी मी चालू करून ठेवलं आहे. आय होप भेटावं कालचा कस्टमर परत. आणि 400 लगेच 440 रुपये. चला बघू काय होतं. तर मित्रांनो, CNG भरून झालेले 9:11 झाले आहेत आणि ऑर्डर काय ती पडली नाही आहे. कालची पडली असं देव पावलाचं, असं काय हरकत नाही. रोज नशीब चांगलं नसतं, काय हरकत नाही. दुसरे पडतात ते दुसरे उचलूया, पण छोटे पडतात ते. आय होप एखादी 100ची तरी पडावी रे सुरुवात. नशिबात असलं तर मित्रांनो सगळं होतं. आपलं नशिबात होतं उबेर नाही तो ओलाने दिले आपल्याला 300+ आज ऑर्डर. 336चा आपण आता आहोत I-10 इंडस्ट्रीला खराडीला. तर बघूया इथनं रिटर्नला ऑर्डर पडते का नाही पडते. रिटर्नला काय म्हणायचं आहे, पडते ते पण छोडं पडतं ते. असंच एक 300-400ची पडली तरी चालते. बघू आता काय होतं काय नाही. चला आय होप पडावी. तर मित्रांनो, उबरची कृपा, उबरची दुसरी ऑर्डर पडली. उबरची पहिली, आपली दुसरी. ओलाची पहिली होती ना, तर दुसरी ऑर्डर होती 110 रुपयाची. मीटरवर झाला 122. खूप चांगली गोष्ट आहे. ओला जर मीटर टाकलं असतं, करतच नाहीच म्हणतात ते. चॅप्टर झाले ते लोक, आता काय करायचं. जाऊ दे, तेच सांगून काय फायदा नाही. फक्त उबरच मीटर नाही सध्या तरी. पण उबरने जसं पाऊल घेतलं तसं ओला आणि रॅपिडोने घेतलं तर बरं होईल. आमच्या कल्ल्या वेळी 20-30 रुपयाचा फरक पडतो. जर आज सकाळचं मीटर नाही आणलं असतं तर 236 होतं, 40-50 70 70-80 झाले असते. 30-40 रुपयाचा फरक, तेवढंच नाश्त्याचे पैसे निघले असते, बाकी काय नाही. असं काय हरकत नाही, जेवढं नशिबाला तेवढंच मिळतं आपल्याला. पण आपल्या प्रयत्नात मीटर नाही न्यायचं सगळ्यांना. बघू काय होते काय नाही. तर दुसरी ऑर्डर उबरची होती 110ची. 122 भेटली. खूप चांगली गोष्ट आहे. 12 रुपयाचा फरक पडला. ट्रॅफिक भाऊ. आता बघू तिसरी ऑर्डर कधी पडते कधी नाही. गॅसला छोटं ऑर्डर पडलं ना, डोकं हलतं माझं. आत्ता दुसरी ऑर्डर मला खराडीमधनं मगरपट्ट्याला पडली. आता मी मगरपट्ट्याला आहे. आय होप तिसरी ऑर्डर कमीत कमी 100ने तरी पडावी. आणि वाजल्यात 11:05. उशीर आला तर काय साहजिक आहे. 9ला आला ना, 10-11 2 तासात जर 450 रुपये होतात. 450 रुपये झाले टोटल आतापर्यंत. खूप चांगली गोष्ट आहे. छोटीशी मारली की 500 पडते ते, पण ठीक आहे, काय करत नाही. 500 समजायला काय हरकत नाही. पण आपल्याला 1000 करायचे आहेत, तर आपल्याला आता हेलिकॉप्टर शॉट पाहिजे. पुढचं लांब 400-500ची ऑर्डर पडली पाहिजे. असं भिकाऱ्यावरून उचलतात ते सगळे, काय सांगायचं. मी भिकारीच आहे, मी काय श्रीमंत नाही. साहजिक कोणाला नको मोठी ऑर्डर, सगळ्यांनाच पाहिजे. पण आपण आपला 100% नेहमी जरा फक्त पोड दे. अपेक्षा अशी फक्त पोड दे. पिकअप होईल नाही होईल ती पुढची गोष्ट आहे. मी पकडतो बरोबर, फक्त पोड दे. बघू काय चला. तर मित्रांनो, आपण आता वारजेला आहोत. एक छोटीशी ऑर्डर पडलेली 60 रुपयाची हडपसर रेल्वे स्टेशनला मगरपट्ट्यावरनं. आणि तिथनं फुल ताशा वाजत होत्या. गाडी आलती, कुठली आलती काय माहिती हो. कुठली घेऊ कुठली नाही असं होतं. ते म्हटलं भाऊ डिमांड आहे, हाय डिमांड आहे. गाडी आली की हाय डिमांड असतं. मग म्हटलं 200-300 वर बघू म्हटलं नाही का. 200-300 पाषाणवाली होती. 300चीच काहीतरी होती, 250-300ची. हात लावसं पण गेली, कारण ह्याला हात लावतो पण इकडं दुसरंच पॉपअप येतं ना. उबरचं 3 ॲप चालू होतं. त्यांना अशा वेळेस सांगतो तुम्हाला, तुम्ही उबरच ठेवा चालू, कारण उबर मीटर नाही, मग परवडाल तुम्हाला. आणि मग ते तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. मी रॅपिडो बंद केलं, कारण रॅपिडो सकाळपासून मला नाही. उगाच म्हटलं प्लॅटफॉर्म फी देऊन त्यांना कशा रुपये हे करायचं नाही का. मग ओला आणि उबर चालू ठेवलं. त्यात बी कॉम्पिटिशन टपाट हे ऑर्डर कुठली घेऊ नाही म्हटलं. एक 15 मिनटं थांबलो. एक जण मीटर न्यायला तयार झाला, पण म्हणलं कॅबला कमी दाखवते. कॅब नाही येतो, त्याला सांगितलं कॅबने वाढतात पैसे, ते बी मीटर नाही. तो ऐका ना म्हटलं, तुमच्या निलेशला जायचं तर मग बघा म्हटलं तुमची इच्छा. म्हटलं होईल त्या साधारणतः म्हटलं 400पर्यंत. मीटर न्यायचं तर मीटर नाही म्हटलं. नाही म्हटलं मी कॅबला 316 रुपये दाखवतात, 316 रुपये जाणार म्हटलं.
पिंपरी निलकमध्ये विशालनगर काहीतरी आहे, तिकडे जायचं होतं त्यांना. म्हणलं नाही एवढं होत, म्हणलं ठीक आहे म्हणलं, जसं तुमची इच्छा. म्हणलं मीटर नाही परवडत म्हणलं. पहिला हा म्हणला, नंतर नाही म्हणलं बरं तुमची इच्छा. म्हणलं मला काय आपल्याला काय त्याच्यावरनं राहिलं नाही, कारण भाऊ तिथं 100पेक्षा जास्त लोक होते. विचार करा, रिक्षा कॅब कमी उडवते. एक तर वैतागले, अर्धा तास झाले कॅब साईड थांबवते. त्यांना म्हटलं कॅबच्या नादी नका लागू, म्हटलं रिक्षा करून जावा, कॅबला लय वेळ लागतो म्हटलं, कारण कॅब कमी आहेत. तुम्हाला पहिलं सांगितलं मी जसं की कॅब कमी आणि कस्टमर लोक बी बघत असेल, जसं असं सिच्युएशन तुम्हाला आले की लोक भरपूर आहेत तिथं टुरिस्ट प्लेसवर आणि तुम्ही कॅबसाठी अडवून थांबलात तर थांबू नका. जे भेटेल ते वाहन घ्या, रिक्षा काय, किंवा सीटं भरून येत असेल तर सीटं भरून त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावा तात्पुरतं, पण तिकडनं वेगळं करून घ्यायचं तर वेगळं करून घ्या, असं करा. थोडंसं डोकं चालवा, आडून न करावं की कॅबच पाहिजे, कारण कॅब कमी आहेत तुम्हाला बी माहिती आहे. हे ज्या लोकांना एक्सपिरियन्स आले ते लोक परत पुढच्या वेळेस कॅब करत नाही. कॅब कधी करायचं असं जिकडं आपण टुरिस्ट प्लेसवर नसल्यावर किंवा रिकाम्या जागी असल्यावर, नाही का. लॉंग रूटला जायचं असेल तर जायचं आहे तुम्हाला कोथरूडला, त्या माणसाला जायचं एकाला कोथरूडला, त्यांचं चालले खळबळ नाही का. लहान पोरना ओरडवतं, त्यांची पोरगी होती 12-13 वर्षाची, तिला ओरडवते. 12-13 पण काय ते असं छोटी मुलगी होती 8वी-9वीला, तिला ओरडवते तुला बुकिंग करता येत नाही असं तसं, किती वेळ लागलं. त्यात त्याची काय चुकी. मग तिला सांगितलं, म्हणलं ताई कॅबच्या नादी नको लागू, दुसरं बुकिंग कर रिक्षा. ती म्हणजे रिक्षा बी होत नाही, म्हणजे रिक्षा बी एवढं डिमांड होते की त्या एरियात रिक्षा बी कमी होते. अशा वेळेस तिला म्हटलं मग दुसऱ्या ॲप यूज कर, ती उबर यूज करत होती. म्हटलं ओला आणि रॅपिडो बी बघ, जेणेकरून तुला लवकरात लवकर कॅब भेटेल आणि लवकरात लवकर तू घरी जाशील, नाही का. आणि चिले 15 मिनटं जरा असे हे चालले, 15 मिनटं तेच ऐकत होतो मी त्यांचं. आणि मी त्यात हे बी बघवतो की मला मोठी ऑर्डर कधी प्रतिक्रिया नाही, पण भाऊ खरंच नाही का. ज्या लोकांना मगरपट्ट्यामध्ये थांबलेले असतात त्यांना बी सांगायचं मला, ड्रायव्हर लोकांना, की मगरपट्ट्याला न थांबता तुम्ही एक ॲप आहे वेअर इज माय ट्रेन म्हणून, त्यात तुम्ही सर्च करा हडपसर रेल्वे स्टेशनला कधी गाडी कुठली येते, त्या हिशोबाने तुम्ही तिथे जाऊन थांबा आणि तिथे तुम्हाला जास्तीत जास्त धंदा भेटेल. किंवा कोरेगाव पार्कला जरी असलं ना, हडपसर रेल्वे स्टेशनला जाऊन थांबा, तिथं जास्त धंदा आहे. फक्त गाडी बघून जा, गाडी नसेल तर तिकडे जाऊन काही फायदा नाही, तिथे कोणच नसतं. आजूबाजूला 1-2 सोसायटी आहेत, बाकी काय नाही एवढा. धंदा पाहिजे असेल तर तिकडे फक्त रेल्वे जेव्हा येईल तेव्हा 5 मिनिट अगोदर येऊन थांबा. तर बघू आता इथनं कुठलं पडतं कुठलं नाही. टाईम एवढा झाला मित्रांनो, 12:59 1 वाजले. टाईम एवढा झाला 1 वाजले, तर बघू आता काय होते काय नाही. आय होप एखादी ऑर्डर पडेल. आता एक पडलेली 200ची पण हाताला नाही आली, काय हरकत नाही. 1 वाजल्यात, जेवून घेऊया मला तर वाटतंय. जेवल्यावर भेटेल कोण ना कोण 600. त्याकडे आपल्या ताकद येणे असेल तसं हिंग करत होता. दारू नका रे पिऊ, दारू पिल्यामुळे चांगल्याची वाट लागली. वाटलंच तर रोज चिकन मटन खा, पण दारू नका पिऊ. दारू पिलं असं असतं, घरची बी विचारत नाही. कुत्र्यासारखं हिंडताय बघा ते माणूस, कुत्रा बघा तिकडंच हिंडतंय. काय त्याच्यात फरक का, कुठं कसं झोपलं आहे. होप दिसत असेल तुम्हाला. अवघड आहे जीवन. निर्व्यसनी राहा, जेवण करा, चांगलं व्यायाम करा, आरोग्य चांगलं जपा आपलं. मी आता चालू जेवायला, बघतो नियर बाय कुठं मेस भेटते का. भूक लागली मला. 1 वाजले. 600, 700, 800, 800, 850 रुपये झालेत आपले. बघायला गेलं तर खूपच कमी झालेत. वेळ कुठं वाया गेला ट्रॅफिकमध्ये. कोरेगाव पार्क ह्या ट्रिपला मला ते 1-1.5 तास गेला. ट्रॅफिक वेळ लागला. जर मीटर टाकला असतं तर परवडलं असतं, पण नाही येत. आणि जे उबेर, त्यामुळे मग मगाशी तुम्हाला म्हटलं उबेर चालू ठेवा अशा ठिकाणी, हाय डिमांड एरियाच्या ठिकाणी. आणि भाऊ ऑफिशियली तिथं येणं ओला ऐकत नाहीत, काय करायचं आता. ठीक आहे, काय हरकत नाही. त्यांच्याकडून उबरच करायचं. काय सांगतो तुम्हाला, डोकं तापले, मला डोकं चाललं नाही. भूक लागली, तुम्हाला माहिती आहे भूक लागली, मी काय बडबड होतो. पण हे काय ब्लँक पडलं असं, काय हरकत नाही. सांगायचं एवढंच की हडपसर रेल्वे स्टेशनला तुम्ही जाऊन हे करा. तिथं व्यवसाय जास्त असतो जेव्हा
इथं ड्रायव्हर कमी आहेत, रिक्षा आणि कॅब कमी असतात. एक गाडी येते मोठीवाली, कुठली ती काय माहिती, पण असं मला बऱ्याच वेळा आढळलं की तिथं ड्रायव्हर कमी पडतात. ते तर ड्रायव्हर लोकांसाठी की तुम्ही जर तुमच्याकडे ऑर्डर नसेल, तुम्ही नियर बाय असतात हडपसर रेल्वे स्टेशनच्या, तर तुम्ही हडपसर रेल्वे स्टेशनला जावं, पण गाडी बघून जावा, गाडी येणार आहे का नाही, कुठली गाडी येते कुठली नाही, हे 4 लोकांना विचारा. त्यात लोक जास्त असतात, त्या हिशोबाने तुम्ही तिथे जाऊन व्यवसाय करू शकता चांगला. आणि उबर जास्तीत जास्त वापरा, जेणेकरून आपलाही फायदा होईल, कस्टमरचाही फायदा होईल. कारण कस्टमरचा फायदा तुम्हाला माहिती आहे काय नाही, की उगाच कुठंतरी फिरवून दाखवतं, मीटर वाढवतं, त्यांचा फायदा नाही आहे. तिथं मग त्यांचे पैसे कमी होतात, त्यांचा फायदा होतो. आणि सर्च पे लागत नाही त्यांना. आता पावसाळा सुरू झाला भाऊ, सर्च पे लागत नाही त्यांना, फायदा आहे ना. कस्टमर लोकांना बी सांगायचे जास्तीत जास्त लोकांनी उबरच वापरा. बाकी चला तर मित्रांनो, मला वाटतं जेवणानंतर टेकने घेतलं. जेवणानंतर एक 266ची ऑर्डर पडलेली, त्यानंतर लगेच ओलाची 266ची ऑर्डर पडली, त्यानंतर 132 का 166ची काहीतरी ऑर्डर पडली आणि 32 असं म्हणून. हां, त्यानंतर तिसरी ऑर्डर होती उबरची, 130 रुपयाची ऑर्डर होती. हे सगळं झप्पूक झालं तीन, त्यामुळे बॅक टू बॅक टेक घ्यायला वेळेला भेटलं. कुठं काय सांगत नाही, लक्षात जाऊ दे. आणि लास्ट ऑर्डर जी उबरची होती, एरंडवणीला होतं मी, तिथनं गोखलेनगरला उबरची 130ने. खूप चांगली गोष्ट आहे. 6 किलोमीटरला 130 दिले, 20 रुपये पर किलोमीटरने, चांगली गोष्ट आहे. आणि मग कारण आय थिंक सर्च पेज चालवतं काहीतरी, काय माहिती काय चालवतं काय नाही, आणलं 130 रुपयाने त्यांना. आणि आत्तापर्यंत टोटल 1517 काहीतरी झाल्यात. 1600 रुपये करायचे, 30 रुपये टार्गेटला कमी आहे. 30 रुपये तर कसे होईल, पण याचा अर्थ असा नाही की ती गोखलेनगरवरून आपण रिकामा जाऊ, आहे ना. इथनं बघू आता कोण भेटते का नाही भेटते. आता एक पडलेली ओलाची, पण लोकल होती. आपल्याला नॅशनल इंटरनॅशनल लेवलची काय होती काय माहिती, घराकडे का नाही ऑर्डर पडत. मला जेव्हा घरी जायचं असतं तेव्हा घराकडे का नाही ऑर्डर पडत. आणि जेव्हा तिसरी ऑर्डर पडली होती मला एरंडावणीवरनं, त्याच्या अगोदर मला 300 रुपयाची ऑर्डर पडली होती ओलाचीच, तिसरी ऑर्डर बॅक टू बॅक तिसरी ऑर्डर, पण ती बसली नाही 300ची. मी हात लावला पण नाही बसली ड्रॉप करायच्या अगोदर, जे की खूप चांगली गोष्ट आहे. मग नंतर 100ची पडली, मग मला राग आला, म्हणजे 300ची भेटली नाही तर 100ची का होत नाही का. आणि काय करणार, झालं की संपलं, काय हरकत नाही, आपल्याला फरक पडत. आपल्याला तर 30 रुपये पाहिजे, ते कसे मिळेल. आत्ता मुद्दा आहे की आपल्याला इथनं नवं स्टॉपला ऑर्डर पाहिजे. इथनं नवं स्टॉपला एरंडावणीला गेलं तर 100 रुपये होतात. तर बघू इथनं ऑर्डर पडते का नाही पडते. चला तर मित्रांनो, पहिलं तर पाऊस बघा कसला जोरात आलाय. आय होप दिसत असेल, कारण मला असं जेव्हा दाखवतं असं वाटतं की तुम्हाला दिसत नाही, कारण मला ह्यात दिसत नाही म्हणून असं वाटतं. पण जेव्हा मी एडिटिंग करत असतो तर वाटतं हा दिसले. तर मग बाहेरचं वातावरण बघू शकता, अंधार पडलाय, इथे उजेड पडलाय. बाहेर थोडा अंधार पडला होता आता, जसं की असं वाटतं 6-7 वाजल्यात. आणि तुम्हाला सांगतो किती वाजल्यात, 4:05. 4 वाजता अंधार पडला. आज काय आलंय काय माहिती, दिशा सगळी बदलल्यात. तर विषय असा आला की आता आपण जिथं थांबलेलं तिथं एक जण भेटलेला, आणि तिथनं तो मला म्हणला चौकात जायचं आहे. आणि फॅमिली होती, त्यांना एक मुलगी होती इकडे, 1-2 किलोमीटर इकडे राहत होती, 1-2 किलोमीटर पलीकडे तिला दुसरं सोसायटी किंवा काय घर बघायचं असेल तिला. म्हणजे आम्हाला फ्लॅट बघायचा, आणि जस्ट लगेच 5 मिनिटात आय विल गो तुम्ही तुळशीबाग म्हटलं. ओके. तिथनं आपण घरी 5 मिनिटं बोलली, अर्धा तासाने का पाऊण तासाने आली. माझे पेशन्स बघा, नाही दिवस थांबत नाही ना, आज का थांबलो मला माहीत नाही. आणि बसलो स्टेटस टाकत इंस्टाला, जे रील चांगले आले इंस्टाला स्टेटस टाकत बसलो येड्यागत. आणि ते काय आले नाही, पाऊस चालू झाला. मग का असं असतं, फाटलेले तरी बांधले. सर्व्हिस बघा, मागं थोडंसं बिल पडले, तिथनं पाणी थोडंसं पडतं, एवढं नाही पडत, पण ठीक आहे सध्या तरी ठीक आहे. पण मी हे चेंज करणार आता 1-2 दिवसांनी. जरा गाडी भाडं आणि घर भाडं जाऊ दे, आणि मोबाईलचं भाडं जाऊ दे. एक नवीन घेतो आहे, 200-300ला भेटते, लई महाग नाही आहे, तात्पुरतं पण ठेवू. पण ते कस्टमर बघा किती वेळाने आले, माझी पेशन्स बघा. 5 मिनिटं म्हणून अर्धा पाऊण तासानंतर आले, आणि मी येडागत तिथेच बसलोय. लय येडा माणूस आहे मी, काय सांगू.
असं काय हरकत नाही. तर पाऊस पडतोय. 107 रुपये मीटरने आले त्यांचे. 1 किलोमीटर तरी डिस्टन्स होतं, 25 रुपये आले. गाडी चालूच ठेवली मी, बंद नाही ठेवली, गाडी चालूच ठेवली. म्हटलं वेटिंग चार्जेस पाहिजे भाऊ, 85 रुपये वेटिंग चार्जेस झाले टोटल सगळे धरून. आणि तिथनं मग 90 आत्ता काय 107 रुपये आले. 85 नाही मला वाटतं, 90 काहीतरी आलते. 90 काहीतरी आलते, असं समथिंग 90च्या आसपास. तिथून मग 10, 15, 17 रुपये वाढले. 90, 100, 17, हां बरोबर 17 असं काय असं 17 रुपये वाढले. कारण तिकीट गाडी पडते, पण लक्षात करून घ्या राऊंड फिगर 107 रुपये आहे. हा जो म्हणजे हे जी ट्रिप होती मला टोटली बघायला गेलं तर 1 तास लागला, जे की परवडत नाही. वेटिंग चार्जेस जर तुम्हाला कोण म्हणत असेल की चला की अर्धा तास थांबा, तुम्ही तुमचं मीटर चालू ठेवा, परवडतंय, वेटिंग चार्जेस भेटतात, की तुम्हाला नाही परवडत बाबांनो. आता मी तेच त्यासाठी हे एक अभ्यास म्हणून मी बघितलं की काय परवडतंय काय नाही. कारण 1 तासाभरात तेवढंच जर एखादी मोठी ऑर्डर पडली, सकाळी बघा का काल बघा, 1 तासात आपण 400 रुपये कमवले आणि ते 1 तासात 100 रुपये. काय परवडलं सांगा? ऑर्डर परवडली का नाही? पण ती ऑर्डर पडली पाहिजे. नाही पडली तरी अर्ध्यात 1 तासात 2 तरी मारो, पण 100च्या 200 रुपये होतील. 100 रुपये काय परवडते? वेटिंग. तर मॉरल ऑफ द स्टोरी ह्या मुद्द्यात सांगायचं एवढंच आहे की वेटिंग परवडत नाही. तर तुम्हाला जर कोण म्हणत असेल इकडे जायचं ना, तिथनं 15-20 मिनिटं थांबायचं, परत यायचं, तिथं जाऊन सोडतो म्हणायचं, तिकडून तुम्ही दुसरं बघा म्हणायचं, किंवा तू हो म्हणायचं, बघायचं ते लवकर येतात का नाही, नसेल किंवा आणि पोचल्यावरच पेमेंट घ्यायचं. ते म्हटलं थांबतो म्हणायचं, तुम्ही आला नाही आला, किंवा मला एखादी ऑर्डर पडली तर त्यांना तसं सांगायचं मी जातो, ऑर्डर पडली तर जातो, नाही तर थांबतो असं सांगायचं. आणि जे झालं अमाऊंट ती घ्यायची आहे ना, कसला आडून थांबायचं आणि समोरच्या व्यक्तीला सांगायचं मग ऑर्डर पडली तर मला मी जातो, नसन तर थांबतो. उगाच वेटिंग ते 1 रुपये 1 मिनिटाला नाही परवडत. 60 मिनिटं 60 रुपये काय परवडत आहे? आता 1 तास झाला मला अराउंड 60, 70, 80, 85 झालंच की तेवढंच झालं. 1 रुपये पर 1 मिनिटाला नाही परवडत भाऊ. वेटिंगला थांबू नका कोणी, जे ऑर्डर पडेल ती घ्या. आता मी हे केलंय, बंद करून ठेवलं. आता जस्ट सोडले यांना, पाऊस जोरात आलता त्यामुळं तिथून लगेच वळण साईडला येते. पाऊस चालू आहे, मी अजून बी गोखलेनगरमध्येच आहे. वाजले 4:09. आता मला इथनं हल्लं पाहिजे घराकडं. 1600 झालेत आपले टोटल. 30 रुपये कमी होतं ना, 107 झाले, 1600च्या वरच झाले. ठीक आहे, 1600 धरू आपण. 17, 18, 19, 17, 18, 19, 20 आहे. 400 व्हायचं बघायला ते 100 ना, हे 30. ठीक आहे, 200, 300, 400 करू काहीतरी. 300, 350 ना मला डोक्यात चाललं, म्हणजे 2000 प्लॅनचा चालला विषय नाही का. असं डोक्यात चाललं की 2000चा प्लॅन करूया. तुम्हाला काय वाटतंय, करू का नको करू? आता मी जस्ट चालू करतो. डोक्यात चाललंय की हेच काका आत्ते जे गेलेत ना, बघत माझ्याकडे, हेच आत्ता बसले. असंच का चालेल मला का नाही, त्याच्याकडे छत्री नाही वाटतं. मला सांगितलं असतं मी सोडलं असते. काका दुकान वाटतं तिकडं, दुकानात गेले. असं काय हरकत नाही. 16, 17, 18, 19, 400 रुपये लईच वाटतं. 300 रुपये ठीक आहे, पटकी 300 करूया. मग टोटल मारून बघूया काय होते काय नाही. मग 100 एक कमी पडत 100 एक करून घरी जाऊ आहे ना. पण तरी बी ह्याचा अर्थ असं नाही की अपोजिट डायरेक्शनला पाहिजे. मला पाहिजे उंडरी पिसोळी आपल्या साईडला, कात्रज साईडला. हे फक्त अपेक्षा आहे, होईल का नाही मला माहीत नाही. जर ऑर्डर पडली त्या साईडला तर होऊ शकते. बरं, पाऊस एवढा मुसळधार पडतो मित्रांनो, आय होप दिसतो तो तुम्हाला. पाऊस फुल जोरात पडतोय. तर मला असं वाटतं 300 रुपये होईल. आणि वाजलेत काय, फक्त 4 वाजलेत. 5, 6, 7, 3 तास आपल्याकडे. आपण 7ला गाडी बंद करतो. एक आपलं टायमिंग आहे 7 ते 7, आणि त्या हिशोबाने आज आपण 9 लावले तर 2 तास जास्त थांबायला काहीच हरकत नाहीये. मी स्वतःला मोटिवेट करतोय, कारण हप्ता आलाय बाकी काय नाही. तर बघूया 300 रुपये करेल, मग पुढचं बघूया. तर मित्रांनो, फायनली आपण आपल्या एरियात आलो, बालाजीनगरला जाता. आणि इथे एक ऑर्डर पडलेलं आपल्याला, तुम्हाला माहिती आहे, घराकडं आलं की घराकडचं झालं. पण आपण जसं की म्हणतो आपल्याला 2000 करायचं. तर माझ्या डोक्यात तळ्यात मॅच चाललं बरं का. आता पाऊस उतरलाय, आता बघू शकता पाऊस नाही आहे. तर ऑर्डर बी कमी झालेत, ऑर्डर बी नाहीत. मग आता इथनं जरी पडली एखादी तर लांब पडायला, आणि परत तिकडनं रिटर्नला पडायला नाही पडायला माहीत नाही. वाजल्यात 5:16. तर मला वाटतं रिस्क नको घ्यायला. टोटल 1700 रुपये झालेत, जे की खूप चांगली गोष्ट आहे. अवघड दिसते है ना, जास्त व्हायला पाहिजे होते. ठीक आहे, आता काय
नाही पडत. कधी कधी निम्म्यात नाही रिकामायला लागतं, निम्म्यात असं होतं, त्यामुळे नको वाटतंय. पाऊस म्हणजे असं कंटिन्यू काय आता बघा काहीच नाही पाऊस, काय का एक थेंबी नाही पाऊस. असं काय हरकत नाही. 1600चं टार्गेट होतं, 1700 रुपये आले. मला वाटतं 100 रुपयाची ऑर्डर बसली. मग असे कॅल्क्युलेशन चुकलं होतं. आत्ताचे जे 164 रुपये झाले मीटरने. उबरची 177ने ऑर्डर होती, 178 रुपये काहीतरी, आणि मीटरने 160 का 165 झाले. 14-15 रुपये फरक आहे, असं काहीतरी झालं. 14 रुपये फरक असं झालं. हेही कस्टमरचा फायदा आहे. त्यामुळे नेहमी सांगत असतो उबरनी बुकिंग करा, पण मीटरने जावं, जेणेकरून तुमचा फायदा आहे. उबर आणि ओला असे पाऊस चालू होतं म्हणून सर्च पे लावला, आणि कस्टमर डेलीच होतं, त्यामुळं घरापासलं होतं त्या प्लस. त्यामुळं आणि जरी आपण ह्यावेळेस उबरच्या हिशोबाने गेलो तर भविष्यात आपलंच नुकसान आहे. त्यामुळं मीटरनेच चला. तुम्हाला जसं की मी सांगितलं 4 महिने पाऊस होतो, जेव्हा पाऊस असतो तेव्हा सर्च पे असतो, तेव्हा नसतं. आता पाऊस गेला सर्च पे नाही येतात, तर उगाच आपलं नुकसान करून घेऊ नका. मीटरप्रमाणे चला 12 महिने, आणि 100 रुपये आपले 1600 तर 1700 आले, चांगली गोष्ट आहे. डोक्यात चाललं आहे अजून 18-19 300 रुपये करायचं, पण 5 वाजले 2 तासात 300 रुपये होईल का? होईल, त्याला काय तवा. इथल्या इथलं लोकल मारायचं नको वाटतं. पण आता घराकडे जाऊच काय फरक पडतो 200-300ने, आज कमी उद्या जास्त करू असंच मग रणकोट दिल्याचं. मग शेवटचे 2-4 दिवस राहतात का तवा गल्ला फोडायला लागतो. असं काय हरकत नाही. ह्या महिन्यात तर गल्लाच नाही केला, पण मागच्या महिन्यातला आहे एक, ह्या महिन्यातला नाही. कारण जेवढे येतं ते तेवढं सगळे जातात ते, कशाला काय सांगायचं आता. ड्रायव्हरला काम आलं या, असं काय हरकत नाही. 1700 रुपये आले, खूप चांगली गोष्ट आहे. तर आजचा हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री.